नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आवडती आणि तुमची लाडकी सिरीज, ज्याचं नाव आहे इंग्लिश ग्रामर. मित्रांनो, आता हे काही सेशन्स जे आहेत आपले, याच्यावर डायरेक्ट आयोगाने कधी प्रश्न विचारलेला नाहीये. त्यामुळे हे जे आपले काही सेशन्स आहेत, हे म्हणजे बेस आहेत आपल्या पुढच्या सेशन्सचा, ज्यावर एमपीएससीने किंवा आयोगाने डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आता आपण काही सेशन्समध्ये जे टॉपिक कव्हर करणार आहोत, ते आपला बेस असतील. त्यावर डायरेक्ट असा प्रश्न विचारलेला नाहीये. सो असा जो पहिला टॉपिक आहे आपला, तो आहे सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सो चॅप्टर 2 इज सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, उद्देश्य आणि विधेय. मित्रांनो, आपण जेव्हा वाक्यांचा उपयोग करतो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण सेंटेन्सेस जे आहेत, म्हणजे वाक्यांचे प्रकार जे आहेत, ते आपण पाहिले होते. तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता, ज्यामध्ये आपण सेंटेन्सेसचे जे प्रकार आहेत ते कव्हर केलेले आहेत. सो प्रत्येक सेंटेन्स किंवा प्रत्येक वाक्याचे दोन पार्ट असतात. ते दोन पार्ट कुठले? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. म्हणजेच काय, उद्देश्य आणि विधेय. म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तू बद्दल बोलतो, आणि त्या वस्तू किंवा व्यक्तीबद्दल आपण काहीतरी मेन्शन करत असतो, म्हणजे त्याच्याबद्दल ऍडिशनल काहीतरी सांगत असतो. तर ह्या दोन जे भाग आहेत, यांना आपण काय म्हणतो, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. म्हणजेच काय, वी नेम ऑर मेन्शन सम पर्सन ऑर थिंग. म्हणजे आपण एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू, त्याचा आपण उल्लेख करतो. तर त्या व्यक्ती किंवा वस्तू ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट किंवा उद्देश्य. आणि त्या व्यक्ती बद्दल आपण जे काही बोलतो, जे काही प्रेडिक्ट करतो थोडक्यात, त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, प्रेडिकेट. आपण त्या व्यक्तीबद्दल जे काही बोलतो, जे काही प्रेडिक्ट करतो, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल काहीतरी आपण ऍडिशनल माहिती, म्हणजे खूप जास्त माहिती सांगतो, तर त्या पार्टला काय म्हणतो आपण, प्रेडिकेट. म्हणजे सेंटेन्स हे कधी पण दोन भागांमध्ये डिवाइड होतं. ते म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, उद्देश्य आणि विधेय. एखादी वस्तू किंवा व्यक्ती ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, ती म्हणजे काय, आपला सब्जेक्ट आहे, उद्देश्य आहे. आणि त्या वस्तू किंवा व्यक्तीबद्दल आपण जे काही बोलतो, ते म्हणजे काय आहे, आपलं प्रेडिकेट आहे, विधेय आहे. मी या व्हिडिओजमध्ये एकच गोष्ट एक दोनदा रिपीट करतो, कारण आपल्याला रिव्हिजनला परत वेळ द्यायची गरज पडली नाही पाहिजे. याच व्हिडिओमध्ये, याच ठिकाणी आपली रिव्हिजनही झाली पाहिजे. सो आपण हे डिफाईन कसं करणार मग, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. द पार्ट ऑफ दिस सेंटेन्स विच नेम्स ए पर्सन ऑर थिंग वी आर स्पीकिंग अबाउट इज कॉल्ड दिस सब्जेक्ट. म्हणजे असा वाक्याचा भाग ज्यामध्ये आपण पर्सन ऑर थिंग, ज्याबद्दल आपण बोलतोय, त्या पर्सन ऑर थिंगचा उल्लेख करतो. म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल आपण बोलतोय, त्या वस्तूचा आणि व्यक्तीचा उल्लेख करतो, त्या पार्टला काय म्हणतो आपण, सब्जेक्ट. आणि त्या व्यक्ती किंवा त्या वस्तू बद्दल आपण जे काही माहिती सांगतो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतो, त्या पार्टला काय म्हणतात, त्या भागाला काय म्हणतात वाक्याच्या, तर प्रेडिकेट, म्हणजेच विधेय. आता हे काही मी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत सेंटेन्सेसचे. जनरली सब्जेक्ट जो आहे तो वाक्याच्या पहिले असतो कधी पण, आणि प्रेडिकेट जो आहे तो नंतर येतो वाक्याच्या. म्हणजे द सब्जेक्ट ऑफ ए सेंटेन्स कम्स फर्स्ट फॉलोड बाय द प्रेडिकेट. आता याला काही एक्सेप्शन्स पण असतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर पाहिलं की सब्जेक्ट पहिले येतो आणि प्रेडिकेट नंतर, याचं उदाहरण जर आपण घेतलं तर, प्रवीण इज ए जेन्युइन ऍस्पायरंट. म्हणजे प्रवीण हा एक जेन्युइन ऍस्पायरंट आहे. तर आपण पाहायला गेलं तर प्रवीण काय आहे, ती व्यक्ती आहे ज्याबद्दल आपण काहीतरी बोलतोय. म्हणजे प्रवीण आपला काय आहे, सब्जेक्ट आहे. आणि प्रवीण बद्दल आपण ऍडिशनल माहिती काय देतोय, की तो एक जेन्युइन ऍस्पायरंट आहे, की तो एक चांगला ऍस्पायरंट आहे, विद्यार्थी आहे. त्यामुळं आपण त्याबद्दल जी एक्स्ट्रा माहिती सांगतोय, ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगतोय, समथिंग वी आर टॉकिंग अबाउट प्रवीण, तर तो पार्ट काय आहे आपला, प्रेडिकेट. आणि प्रवीण काय झाला आपला, सब्जेक्ट. मीन्स द प्रवीण इज द पर्सन अबाउट whom वी आर टॉकिंग,
And what we are talking about Praveen, that he is a genuine aspirant. So that comes to be predicate. ओके. आणि आता कधी कधी काय असतं, काही वाक्यांमध्ये प्रेडिकेट आधी येतो आणि सब्जेक्ट नंतर येतो. तर अशी वाक्य कशी स्ट्रक्चर्ड असतात जनरली, सिम्पल आर द ट्रिक्स टू लर्न ग्रामर. आता यामध्ये जर पाहिलं तर आपण सब्जेक्ट कुठे आहे, टू लर्न ग्रामर. कारण ग्रामर हा जो आहे हा आपला व्यक्ती किंवा वस्तू आहे. वस्तू म्हणजे एक आपण म्हणू शकतो की व्यक्ती आणि वस्तू नाही, पण एक सब्जेक्ट आहे ज्याबद्दल आपण बोलतोय. म्हणजे तो काय येईल, टू लर्न ग्रामर देअर आर सिम्पल ट्रिक्स. ह्या वाक्याची रचना अशी केली आहे की सिम्पल आर द ट्रिक्स टू लर्न ग्रामर. म्हणजेच इथे काय आपला हा टू लर्न ग्रामर इज आवर सब्जेक्ट अँड सिम्पल आर द ट्रिक्स. म्हणजे ग्रामर शिकण्याच्या ट्रिक्स ह्या सिम्पल आहेत हे आपल्याला ह्या वाक्यातनं कळतंय. पण इथे आपला सब्जेक्टच्या आधी प्रेडिकेट येतोय. म्हणजेच काय, लर्न ग्रामर, टू लर्न ग्रामर. ग्रामर बद्दल आपण बोलतोय म्हणून तो आहे सब्जेक्ट. आणि ग्रामर बद्दल बोलत असताना त्याच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या खूप सिंपल आहेत. ही आपण ऍडिशनल किंवा एक्स्ट्रा माहिती देतोय त्या सब्जेक्ट बद्दल. म्हणजे तो पार्ट आपला काय झाला, प्रेडिकेट. म्हणजे ऑकेजनली काही सेंटेन्सेस असे असतात की ज्यामध्ये प्रेडिकेट आधी येतो आणि मग सब्जेक्ट येतो, पण जनरली सब्जेक्ट कम्स फर्स्ट. आणि काही असे वाक्य असतात मित्रांनो की ज्यामध्ये सब्जेक्ट जो असतो तो हिडन असतो, म्हणजे तो अंडरस्टूड असतो. आणि असे वाक्य कोणते असतात, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपल्या मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, ज्यामध्ये आपल्याला एखादी रिक्वेस्ट म्हणजे विनंती किंवा एखादी आदेश असतो, एखादी आज्ञा असते, अशा वाक्यांना आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ओपन दी डोर, ते दार उघड. तर याच्यामध्ये यू इज अंडरस्टूड, म्हणजे यू ओपन दी डोर असं हे सेंटेन्स हवं होतं ऍक्च्युली. म्हणजे यू काय झाला असता, आपला सब्जेक्ट झाला असता आणि ओपन दी डोर प्रेडिकेट झाला असता. पण ह्यामध्ये हे बिंग अन इम्परेटिव्ह सेंटेन्स फक्त प्रेडिकेट आहे. म्हणजेच काय, ओपन दी डोर, दार उघड. तर असे पण काही सेंटेन्सेस असतात इम्परेटिव्ह सेंटेन्सेस ज्यामध्ये सब्जेक्ट इज टू बी अंडरस्टूड, म्हणजे तो हिडन असतो. ओके, ओपन दी डोर, क्लोज दी डोर, और गेट दॅट बॅग हिअर. तर असे जे वाक्य आहेत, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, त्यामध्ये नेहमी आपल्याला सब्जेक्ट हिडन असतो आणि प्रेडिकेट फक्त आपल्याला दिसतो. हे एक इझी ग्रासचा मी एक मित्रांनो सेंटेन्स रिलेटेड आपला हे बनवलाय. म्हणजे जे दोन भाग आहेत त्याचा, म्हणजे जेणेकरून हे जे आपण मागे पाहिलं हे वाक्य हे लक्षात ठेवण्यापेक्षा हे जस्ट तुम्ही ट्री डायग्राम जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला हे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट समजून जाईल. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुबाल केन वॉज अ मॅन ऑफ माइट. आता ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण कोणाबद्दल बोलतोय, तुबाल केन, बरोबर. आणि त्याबद्दल आपण काय बोलतोय की ही वॉज अ मॅन ऑफ माइट. म्हणजे हे आपण त्याच्याबद्दल समथिंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतोय, ऍडिशनल माहिती देतोय. म्हणजे हे काय झालं, आपलं प्रेडिकेट. आणि कोणाबद्दल बोलतोय आपण, कोणाबद्दल माहिती देतोय, तर तुबाल केन बद्दल. म्हणजे तो आपला काय झाला, सब्जेक्ट झाला. म्हणजेच काय, सेंटेन्सचे हे आपले दोन आहेत भाग, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. हे जे ट्री डायग्राम आहे जे मी मागे सांगितलं आहे त्याच एक पिक्टोरल व्ह्यू इथे दिलेला आहे, जेणेकरून लक्षात ठेवायला हा सोपा जाईल आपल्याला. सो सब्जेक्ट म्हणजेच उद्देश्य, प्रेडिकेट म्हणजेच विधेय. So subject is the part of the sentence which mentions a person or thing, and predicate is the part of the sentence which predicts or says something about this subject. म्हणजे त्या सब्जेक्ट बद्दल आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन, अधिक माहिती देतो. सो या सेंटेन्सेस मध्ये आपला सब्जेक्ट काय आहे, तुबान केन. आणि प्रेडिकेट काय आहे, तर ही वॉज अ मॅन ऑफ माइट. मित्रांनो, ह्या सेशन्स रिलेटेड म्हणजे काय तुम्हाला व्हिडिओ चालू असताना काही जे काही डाऊट्स येत असतील किंवा तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. त्या क्वेरीज आम्ही पाहून नक्कीच त्याला रिप्लाय करू आम्ही. ज्या काही क्वेरीज असतील त्या शंकांचं निरसन करण्यात येईल तुमच्या. तर हे जस्ट एक शॉर्ट हे होतं सब्जेक्ट आणि प्रेडिकेटचं.
आणि जसं की मी आपल्याला मागच्या सेशनमध्ये सांगितलं की आपण प्रत्येक सेशनमध्ये एक कोट ऑफ द डे घेणार आहोत. जे आपण कोट्स किंवा थॉट्स असतात ते आपल्याला एसेज मध्ये वापरता येतील आपला एसे इम्पॅक्टफुल बनवण्यासाठी. सो आजचा कोट ऑफ द डे काय आहे? दोज हू कॅन मेक यू बिलीव्ह ॲब्सर्डिटीज कॅन मेक यू कमिट ॲट्रॉसिटीज. म्हणजे असे लोक जे तुम्हाला, ॲब्सर्डिटीजचं मिनिंग म्हणजे काय आहे? ॲब्सर्डिटीज म्हणजे फुलिश फुलिश किंवा मूर्खपणाचे जे गोष्टी असतात, हास्यास्पद गोष्टी असतात असं म्हणू शकता तुम्ही. त्या गोष्टींना काय म्हणतात? ॲब्सर्डिटीज. म्हणजे जोपर्यंत लोक तुम्हाला ॲब्सर्डिटीज मध्ये विश्वास ठेवायला लावतील तोपर्यंत यू ट्राय टू कमिट ॲट्रॉसिटीज. ॲट्रॉसिटीज म्हणजे काय? ऍक्ट ऑफ क्रुएलिटी, म्हणजे अत्याचार म्हणू शकता, किंवा काहीतरी दुसऱ्याला त्रास देणारी गोष्ट असते, अशा गोष्टींना आपण काय म्हणतो? ॲट्रॉसिटीज. सो या वाक्याचा किंवा ह्या थॉटचा अर्थ जर घ्यायचा झाला तर काय होतो सिंपल मध्ये, की जोपर्यंत लोक तुम्हाला ज्या काही हास्यास्पद गोष्टी आहेत, फुलिश बिलीफ्स आहेत, तोपर्यंत म्हणजे त्या फुलिश बिलीव्स वर विश्वास ठेवायला लावतात, त्या पटवून देतात तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही अत्याचार किंवा ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या करत राहणार. म्हणजे तुम्हाला सोसायटी और सोशल लाईफ रिलेटेड जो काही एसे आला तर त्यामध्ये हा तुम्ही कोट टाकू शकता, जेणेकरून तुमचा एसे हा इम्पॅक्टफुल बनेल. आणि हा कोट कोणी लिहिलाय तर वोल्टेअर हा एक फ्रेंच रायटर होता, त्याचा हा कोट आहे. दोज हू कॅन दोज हू कॅन मेक यू बिलीव्ह ॲब्सर्डिटीज कॅन मेक यू कमिट ॲट्रॉसिटीज. मित्रांनो, या रिलेटेड किंवा आणखीन आपले काही सेशन्स असतील ग्रामर रिलेटेड किंवा बाकी सब्जेक्ट्स जे आहेत, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, या रिलेटेड काही अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आमचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे MPSC विक्टरी या नावाने, ज्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तो सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता अधिक माहितीसाठी. आणि मित्रांनो, या आता जो आपला व्हिडिओ झाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, किंवा मागील जो व्हिडिओ असेल सेंटेन्सेसचा, याबद्दल तुम्ही जे क्वेरीज असतील किंवा डाऊट्स असतील ते कधी कुठे त्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि या रिलेटेड तुमच्या ज्या काही नोट्स असतील त्या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करून त्यावर टाकू शकता, जेणेकरून आपले जे काही बेस्ट नोट्स असतील त्या आपल्याला आपल्या मित्रांबरोबर शेअर करता येतील आणि आपल्या नोट्सचा सगळ्यांनाच फायदा होईल. सो मित्रांनो, आज या छोट्या सेशन नंतर मी तुमची रजा घेतो. आणि हे तुम्ही खूप पेशंटली आणि एकदम शांततेने ऐकल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.